भाव अखेर घसरले. होय, सोन्या चांदीच्या दरात तुफान मोठी घसरण झालेली आहे. जे सोन्याचे दर 2025 मध्ये रोज वाढत होते अशा बातम्या ऐकायला भेटत होत्या, पण हे 2026 वर्ष सुरू झालं. सुरुवातीच्या काळामध्ये थोडेसे दर वाढतानाच दिसलं, पण आता ऐन या मार्च महिन्यात युद्धाच्या वेळेसच सोन्याचे दर घसरू लागलेले आहेत. बघा, आता सर्वात मोठी घसरण फक्त सोन्याच्या दरामध्ये नाही तर चांदीच्या दरात पण दिसून येत आहे. मग आता नेमके आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे काय भाव आहेत, किमती किती रुपयांनी घसरल्या, सर्व काही माहिती आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका. तर चला सविस्तर माहिती आपण पाहूयात. बघा, सोने आणि चांदीचे दर अखेर तुफान घसरू लागलेले आहेत. आता सध्या स्थितीला आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल अशाच हालचाली दिसून येत आहेत. बघा, आता सोन्या चांदीच्या बाजारामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. ज्या सोन्याने गेल्या संपूर्ण वर्षामध्ये केवळ वाढ आणि वाढच पाहिली होती, तेच सोन्याचे दर आता घसरू लागलेले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली होती तेच सोनं आज अक्षरशः गुडघ्यावर आलेलं आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. कारण की युद्धाच्या वेळेस सोन्याचे दर 2 लाखापेक्षा अधिक होतील, 2.5 लाखापर्यंत जातील असं लोक म्हणू लागलेले होते. पण आता तसं झालंच नाही. उलट युद्ध सुरू झालं आहे आणि सोन्याच्या दरात हजारो रुपयांची मोठी घसरण रोज सुरू आहे आणि सोन्याचे दर पडत नाहीत. तर यासोबत चांदीच्या दरात देखील मोठी घसरण असल्याने सर्वांच्या नजरा या ठिकाणी बघायला मिळतात. बघा, आता आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे, किती रुपयांनी किमती कोणत्या जिल्ह्यात घसरल्या, सोन्याच्या किमती आजच्या किती रुपयांनी घसरल्या आहेत, सर्वात जास्त भाव कोणत्या जिल्ह्यात कमी झालेले आहेत, तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत, काय किमती आहेत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव तुम्हाला बघायला मिळतील. कारण की आज अचानकपणे मोठी घसरण बघायला मिळाली आहे. फक्त सोन्याचे भाव घसरत नाहीये तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण दिसून येत आहे. पण बघा, आता नेमकी कशा पद्धतीची घसरण असून सर्वात जास्त भाव कोणत्या जिल्ह्यात कमी होत चाललेले आहेत, सर्व काय आता आपण जाणून घेणार असून आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जे सोन्याचे दर तुफान वाढत होते अक्षरशः तेच दर आता घसरू लागलेले आहेत. सकाळचे 10 वाजल्यानंतर त्यानंतर सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात तर अक्षरशः मोठी घसरण बघायला मिळाली. जणू काय सोन्याच्या किमतीला उतरती कळा लागली आहे. बघा, आता सेकंदाला सोन्याच्या भावात चांदीच्या भावात घसरण बघायला मिळत आहे. सध्या स्थितीला असं कसं कायच होतंय असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडलाय. कारण की कोणालाच विश्वास बसत नव्हता की सोन्याचे दर ऐन युद्धामध्ये पडत असतील. पण जेव्हा त्यांनी सोन्याच्या व्यापाऱ्यांना लोकांनी विचारलं तेव्हा त्यांना कळालं की खरंच आज पण सोन्याच्या दरात घसरण आहे, चांदीच्या दरात पण घसरण आहे. मग आता आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे काय भाव आहेत ते देखील तुम्ही नक्कीच बघा. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी घसरण किती रुपयांची सुरू आहे आणि का सुरू आहे. तर चला आता सविस्तर माहिती आपण पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता, आता सराफा बाजार उघडला. सराफा बाजार हा महत्त्वाचा बाजार मानला जातो. सोन्याच्या या ठिकाणी जर विचार केला तर किमती अचानकपणे बदलत पण असतात आणि चांदीच्या पण किमती आज तर मोठ्या प्रमाणात बदलल्यात आहेत. बघा, सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सोन्याचे आजचे ताजे बाजारभाव वेगळे आहेत. बघा, सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण आहे. मग आता तुमच्या जिल्ह्यात नेमका आजचा सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे, किती रुपयांनी किमती कमी झालेल्या आहेत ते जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती बघायची असेल तर आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की आपण बऱ्याच जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात नेमक्या सोन्याच्या दरात चांदीच्या दरात घसरण झाली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता रिपोर्टमध्ये अशी माहिती बघायला मिळत आहे की सोन्याचे भाव अचानकपणे सकाळपासूनच पडायला सुरुवात झाली. यामध्ये चांदी देखील होते आणि सध्या स्थितीला जर विचार केला तर आता शेतकरी असाल, नोकरदार असाल किंवा गृहिणी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण की असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही. त्यासाठी फक्त या व्हिडिओकडे तुम्ही लक्ष द्या. बघा, आता आलेल्या माहितीनुसार थोडे मागे वळून जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी याच काळात सोन्याने उच्चांक गाठला होता. रोज बातम्या यायच्या सोनं 1.25 लाखावर गेलं, 1.5 लाखावर गेलं. तेव्हा वाटत होतं की आता सोनं घेणं आपल्या नशिबात नाही. सोन्याचे भाव आता हे श्रीमंतासाठी चांगले आहेत, गोरगरिबाला आता सोनं घेता येणार नाही असं लोक समजत होते. पण तसं काही आता झालंच नाही. उलट आता अशी घसरण होत आहे की आता सर्वसामान्य नागरिकांना पण सोनं घेता येणार आहे. आजची तर घसरण, कालची घसरण जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे आणि चांदीचे भाव आता घसरू लागलेले आहेत. मग चला आता सर्वात आधी आपण ताजे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव बघूया. त्यानंतर
सोन्याच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, खरंच आता 40 ते 50 हजार रुपयांची मोठी घसरण या मार्च महिन्यामध्ये सोन्याच्या दरात येणार आहे का, याबाबत आता लोक तज्ज्ञ काय म्हणत आहेत, जे सोन्याचे व्यापारी आहेत ते काय सांगत आहेत, अजून सोनं घसरणार आहे का आणि खरंच सोन्याचे भाव 1 लाखापेक्षा आता डायरेक्ट कमी होत जाणार आहेत का, यामागचं आता जे आहे ते व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे ते पण तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल. कारण की सोन्याच्या व्यापाऱ्यांना सर्व काही माहिती असते, सोन्याचे भाव वाढतील का पडतील त्याबाबत त्यांना मोठा अभ्यास असतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते पण आपण बघणार असून आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आता एकंदरीत जर विचार केला तर मोठी वेगळी परिस्थिती आपल्याला सोन्या चांदीच्या दरात पाहायला मिळत आहे. बघा आता आजचा ताजा दर जर तुम्ही बघितला तर आश्चर्य वाटेल, कारण की सोन्याच्या दरासोबत चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. 2024च्या सुरुवातीलाच सोन्याने आपली चाल बदलली आहे. आता सध्या स्थितीला सोन्याची घसरण मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या 2 वर्षातील सर्वात मोठी घसरण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आता आज जर विचार केला तर 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट जे सोनं आहे यामध्ये अचानक मोठा बदल झाला. मागच्या 24 तासात तर सर्वात मोठी घसरण झालेली आहे. यामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर अक्षरशः घसरले आहेत आणि त्यासोबत चांदीच्या किमती पण खूपच घसरलेल्या आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार आता या सोन्याच्या जास्त किमतीपासून नागरिकांना दिलासा मिळणारच आहे. सध्या स्थितीला घसरण ही मोठ्या प्रमाणात दिसून येत चाललेली आहे. बघा आता युद्ध आणि सोन्याचा संबंध पालटलेला आहे. सामान्यत युद्धामध्ये जर विचार केला तर सोन्याचे दर वाढत असतात, पण यावेळी जगातील मोठ्या देशांनी सोन्याचा साठा बाहेर काढायला सुरुवात केली आहे आणि जेव्हा बाजारात सोन्याची आवक वाढते तेव्हा भाव जे आहे ते घसरतात. कारण की बाजारामध्ये काय होतं, सोनं कमी होतं, पण मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी काय केलं, सोनं अजून पडेल म्हणून डायरेक्ट विकून टाकलं. सोनं घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि विकणाऱ्यांची संख्या जास्त झाली आणि सोन्याचे भाव अचानक पडू लागले. बघा एवढी मोठी घसरण झाली की सर्वांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे. बघा आता सध्या स्थितीला गेल्या वर्षी ज्यांनी 1 लाखात सोनं घेतलं होतं त्यांना आता भीती वाटते की भाव अजून पडतील, 1 लाखाच्या खाली जातील तर आपलं नुकसान होईल, म्हणून त्यांनी काय केलं, आपलं सोनं विकायला काढलं. विक्रीचा दबाव वाढल्यामुळे भाव खाली येत असतात. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि सध्या स्थितीला भारत सरकारने आयातीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची चर्चा दिसून येत आहे, ज्याचा थेट परिणाम दरांवरती होत आहे. कारण की मागच्या वेळेस अशा चर्चा होत्या की रशिया या देशाकडून भारताला कमी किमतीमध्ये जास्त सोनं भेटणार आहे आणि तिकडे रशियाचा पण फायदा आणि भारताचा पण फायदा होणार आहे. कारण की रशियाला सोनं विकल्याने त्यांना चांगला पैसा जे आहे ते भारताकडून मिळणार आहे आणि भारताला त्या बदल्यात चांगलं मोठ्या प्रमाणात सोनं मिळणार आहे. दोन्ही देशाचा फायदा होत असल्यामुळे इकडे भारतातील नागरिकांना वाटत होतं की सोन्याच्या किमती अजून पडतील. मग तेच आता गुंतवणूकदारांना वाटलं, मग ज्यांच्याकडे सोनं होतं त्यांनी काय केलं, सोनं विकून टाकलं. त्यांना वाटू लागलं की सोनं पडेल. मग आता त्याच कारणामुळे सोन्याची आता जे आहे ते आवक वाढली आणि सोन्याचे भाव आता घसरत आहेत. बघा फक्त सोन्याच्या भावात घसरण नाहीये तर चांदीचे भाव पण अक्षरशः आता घसरू लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात किमती कमी झाल्या आहेत. मग आजचे आता शुद्ध सोन्याचे भाव काय आहेत, किती रुपयांनी किमती घसरल्या आहेत, चांदीच्या किमती सध्या किती रुपयांनी घसरत आहेत, सर्व काय अपडेट आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे कोणी चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज सोन्याचे ताजे भाव, चांदीचे ताजे भाव या चॅनलवरती बघायला मिळतील. तर चला आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण आपण पाहूयात. तर बघा आता लक्ष देऊन या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती बघायची आहे. आता शहरी विरुद्ध ग्रामीण मागणी. शहरामध्ये सध्या स्थितीला सोन्याकडे गुंतवणुकीपेक्षा विक्रीच्या नजरेने पाहिलं जातंय, तर गावात खरेदीची संधी सध्या शोधली जाते. सराफा बाजारातील धमाका आणि महाराष्ट्रातील स्थिती. आज महाराष्ट्रातील प्रमुख 6 जिल्ह्यात काय माहोल आहे तर आता ते आपण एका नजरेत पाहणार आहोत. सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली आहे. व्यापारी पेठेत घसरण झालेली आहे आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी घसरण झालेली आहे. आता मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, त्यानंतर नाशिक असेल, ठाणे असेल, या ठिकाणी सोन्या चांदीचे दर अक्षरशः अचानकपणे घसरू लागलेले आहेत. एवढी मोठी घसरण होत आहे की सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे. पण बघा मागच्या 24 तासात नेमकी किती रुपयांची घसरण झाली, आज किमती किती रुपयांवर आलेल्या आहेत आणि चांदीच्या किमती पण काय आहेत ते पण आता तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा सध्या स्थितीला
मोठमोठ्या सोन्या व्यापाऱ्यांनी आता आपला अंदाज द्यायला पण सुरुवात केली. आता बघा खरंच 50 ते 60 हजार रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण या मार्च महिन्यात राहिलेल्या दिवसांमध्ये होणार आहे का आणि सोन्याचे दर आता डायरेक्ट 1 लाखाच्या खाली खरंच जाणार आहेत का याबाबत आता व्यापाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ती माहिती मात्र सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही ती माहिती बघितली नाही तर मग तुमचा हा व्हिडिओ बघून काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी तेवढी माहिती आता राहिलेल्या 1 मिनिटात मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला सर्वात आधी आपण आजचे ताजे चांदीचे भाव बघूया. त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे काय भाव आहेत आणि किती रुपयांनी किमती घसरू लागलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा आता सध्या स्थितीला लग्न सराईचे दिवस आले आहेत आणि याच टायमिंगला सोन्याचे दर मागच्या वेळेस वाढत होते आणि त्यामुळे सर्वजण चिंतेमध्ये होते. पण आता घसरू लागलेले आहे. त्यामुळे लग्न सराईसाठी सोनं घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. अचानकपणे सराफा बाजारात गर्दी, मागच्या वेळेस सोन्याचे भाव वाढले म्हणून कमी झाले पण आता अचानक गर्दी सोनं घेण्यासाठी वाढू लागलेली आहे. कारण की सोन्याचा भाव मागच्या वेळेस चांगला वाढला त्यामुळे सोनं घेणारे कमी झाले होते पण आता भाव घसरत आहेत आणि सोनं घेणाऱ्यांची तुफान गर्दी आपल्याला बाजारांमध्ये बघायला मिळत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या सोन्यांमध्ये मोठा बदल झालेला असून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आता गावागावात लग्नाची धामधूम आहे. कुणाचा साखरपुडा आहे तर कुणाचं लग्न आहे. सोन्याचा भाव कमी झाल्याने आज सराफा बाजारात पाय ठेवायला जागा नाहीये. शहरातील लोक तर ऑफिसला सुट्टी टाकून सोनं घ्यायला निघाले असल्याच्या चर्चा पण होत आहेत आणि गावातले लोक आपली कामं आटपून शहराकडे जात आहेत. का तर त्याचं कारण म्हणजे सोन्याचे भाव कमी झाले आहेत आणि आम्हाला पण सोनं घ्यायचं आहे, आम्हाला पण व्यापाऱ्यांशी बोलायचं आहे, काय चर्चा आहे, सोन्याचे भाव कसे आहेत हे पण आम्हाला विचारायचं आहे असं गावाकडले लोक म्हणू लागलेले आहेत. तर चला मग आता नेमकी घसरण होत आहे तर किती रुपयांनी झाली, आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे ते देखील आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता मात्र तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव. तर या ठिकाणी बघा सर्वात आधी आपण आजचे ताजे चांदीचे भाव बघूयात. त्यानंतर सोन्याला काय भाव मिळतोय ते देखील आपण जाणून घेऊयात. बघा आता मोठ्या शहरांमध्ये चांदीचे भाव अक्षरशः मागच्या 24 तासात घसरले आहेत. होय घसरण ही काय 500 रुपयांची, 600 रुपयांची, 800 रुपयांची नाही तर हजारो रुपयांची घसरण चांदीच्या दरात दिसून येत आहे आणि चांदीच्याच नाही तर सोन्याच्या दरामध्ये पण असंच झालेलं आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार आजचा ताजा चांदीचा भाव बघा. सध्या स्थितीला अक्षरशः अख्खं चित्र पलटलेलं आहे. आज चांदीच्या दरात वेगळं चित्र दिसून आलेलं आहे. बघा आता प्रति 1 किलो चांदीला नेमका काय दर मिळतोय ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम करणार आहे. प्रति 1 किलो चांदीचे दर हे आपल्याला वेगळ्या स्थितीमध्ये बघायला मिळत आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार आजचा चांदीचा दर 2,79,000 आपल्याला बघायला मिळत आहे आणि कालचा दर 2,79,900 रुपये होता. म्हणजेच की चांदीच्या दरात मोठा फरक आपल्याला बघायला मिळत आहे. 900 रुपयांची मोठी घसरण ही आता चांदीच्या दरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. 14 मार्चचा हा दर असून ही आता मोठी घसरण दिसून आलेली आहे. पण बघा सोन्याच्या दरात अक्षरशः चित्र बदललेलं आहे. सोन्याच्या दरात आता मार्च म्हणजे एकंदरीत विचार केला तर 1 एप्रिल, 2 एप्रिल, 10 एप्रिलपर्यंत सोन्याचे भाव आता वेगळ्या वर्षामध्ये बदलतील का, मोठी घसरण होईल की वाढ होईल याबाबत सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला सांगणार असून आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यानंतर बघा आज पुणे, मुंबई असेल या वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे काय भाव आहेत आता आपण ते जाणून घेऊयात. तर बघा आता सोन्याचे भाव तुम्हाला दाखवत आहे. आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा आज जर विचार केला तर सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे आणि चांदीच्या दरातील देखील सर्वात मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत असल्याने सगळ्यांच्या नजरा आता जे आहे ते सोने आणि चांदीकडे लागलेल्या आहेत. बघा सध्या स्थितीला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आज जे आहे ती मोठ्या प्रमाणात चांदीच्या दरात घसरण तर झाली पण एवढंच नाही तर सोन्याच्या दरामध्ये पण मोठी घसरण झाल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे. बघा सध्या स्थितीला 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,20,800 रुपयावरती आलेला आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,47,650 रुपयांवरती येऊन पोहोचलेला आहे. आजचा हा ताजा भाव असून 22 कॅरेट सोन्याला अशा प्रकारचा दर मिळतोय तर 24 कॅरेट सोनं 1,61,050 रुपयांवरती आपल्याला दिसत आहे. आणि कालचा भाव जर बघायला गेलं तर कालचा भाव आता जे आहे ते 18 कॅरेट सोन्याचा कालचा भाव होता 1,20,930 आणि कालचा भाव आता जे आहे ते 22 कॅरेट सोन्याचा होता 1,47,800 आणि कालचा 24 कॅरेट सोन्याचा भाव होता 1,61,240 तर आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,61,050 रुपये. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आज बदल आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता आणि व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार
एकदम 50 ते 60 हजार रुपयांची घसरण होईल का नाही हे फिक्स सांगता येत नाही आणि ही मोठी घसरण आता होऊ शकते का नाही याकडे जे आहे ते आम्ही लक्ष देतच आहोत असं पण व्यापारी लोकांचं म्हणणं आहे. एकदम आता जे आहे ते व्यापाऱ्यांना पण सांगता येत नसतं कारण बाजार मिनिटा मिनिटाला बदलत असतो. धन्यवाद.